तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे लहान पाटीपासून मोठ्या मापाच्या शेळ्या किंवा पाटीपासून एकदम टॉप क्वालिटीच्या दुधारू शेळ्या जर तुम्हाला तयार करायच्या असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो. बघा, याच्यामध्ये जे राबलेले माणसं या क्षेत्रामध्ये शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, त्यांना काय सांगण्याची गरज नाही प्राणी कशा पद्धतीचं मोठं बनवायचं आहे किंवा काय. तर जे काय आपले तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र या व्यवसायामध्ये नवीन उतरले असतील आणि त्यांना असं वाटत असते की आपल्या फार्मवरती एकदम टॉपचाच प्राणी आपल्याजवळ असला पाहिजे, तर त्या मित्रांसाठी आपला हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. आणि जर तुम्हाला पाटी तयार करायची असेल, कोणतीही जात असो, बिटल असेल, सोजत असेल, सिरोई असेल, कोठा असेल, आफ्रिकन बोर असेल, तोतापुरी असेल किंवा जमुनापुरी असेल, जे काही तुमच्याजवळ शेळ्या असेल तर सेम प्रोसेस आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक सारीक गोष्टीची माहिती सांगणारच आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, भरपूर असे मित्र शेळीपालन या व्यवसायामध्ये काम करतात. काही मित्र फिरस्तीमध्ये करतायत, तर काही मित्र अर्धबंदिस्तमध्ये, तर काही मित्र कायम बंदिस्त शेळीपालनामध्ये सुद्धा काम करताय. तुम्ही कोणत्याही शेळीपालनामध्ये काम करा, फिरस्ती असेल, अर्धबंदिस्त असेल किंवा 1 वर्षापासून करत असाल किंवा 2 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि जो प्राणी आहे तुमच्याजवळ, जेवढ्या काही शेळ्या असेल, एकदम मध्यम मापाच्या असेल किंवा हायटेड नसेल किंवा एकदम छोट्या मापाच्या शेळ्या जर तुमच्याजवळ असेल तर शेळीपालन या व्यवसायामध्ये तुम्हाला उत्पन्नसुद्धा एकदम छोट्या मापाचाच मिळणार. म्हणजे उत्पन्न तुम्हाला एकदम कमी मिळणार मित्रांनो. तुम्हाला सांगतो, जेवढी आपल्याजवळ शेळी असेल तर पिल्लू शेळी जन्मताच म्हणजे डिलेवरीच्या टायमाला शेळी जे पिल्ले आपली देत असते, मोठ्या मापाची जी शेळी असते, तर ही पिल्लूसुद्धा मोठं देत असते. कारण बघा, शेळीची हाईट असते, हायटेड जर शेळी असेल, उंच पूर्ण शेळी असेल, तर पिल्लूसुद्धा तशाच पद्धतीचं आपल्या फार्मवरती येत असते. आणि कमी हाईट असेल तुमच्या शेळ्यांची किंवा एकदम बारीक शेळ्या असेल तर पिल्लेसुद्धा बारीक बारीक मिळत असतात आणि त्या पिल्लांना दूध पुरत नाही. त्या कारणामुळे ते पिल्लं आपले फास्ट विक्रीला येत नाही किंवा लवकरात लवकर शेळीपालन या व्यवसायामध्ये आपल्याला पैसासुद्धा मिळत नाही. क्वालिटी असेल तर त्याच्यावरती तुमचं एक खूप फायदा आहे या क्षेत्रामध्ये. बघा, मी स्वतःहून 8 पाटी तयार केल्यात. पूर्णतः गावरान पाटी आहेत. आपण 1-2 वेळेस सांगितलंय सुद्धा आपण व्हिडिओमध्ये, पण पुन्हा तुम्हाला सांगतो मी, 8 जे पाटी आपण तयार केल्यात. आता त्या पाटीपैकी काही पाटींची डिलिव्हरी झाली आहे, काहींनी पिल्ले दिलेत, काहींनी 2-2 पिल्ले दिले. जास्तीत जास्त प्रमाण 2-2 पिल्ल्याचंच आहे. हे आपण तुम्हाला सांगितलंच होतं. क्वालिटी जी आपण तयार करत असतो, नियोजन जर प्रॉपर केला तर 2-2 पिल्ले 100% तुम्हाला ते सुरुवातीला देतच असतात. तर मित्रांनो, हे जे 8 पाटी आहे पूर्णतः गावरान आहे. क्रॉसच्या एकही पाटी याच्यामध्ये नाही. आणि यांचे जे एक आई आहे किंवा ज्या शेळ्यांचे ह्या पाटी आहेत, तर पहिल्याच वेतामध्ये त्या शेळ्या एवढ्या ह्या पाटी झाल्यात. तर हे आपण यांचं नियोजन कसं केलं किंवा हे पाटी जे आपण तयार केल्यात ते कशा पद्धतीने केलेत हे तुम्हाला आज आपण सांगणार आहे. सुरुवात मित्रांनो, तुमच्याजवळ शेळी कोणतीही असो, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण, शेळी कोणतीही असू द्या, बिटल असेल, सोजत असेल किंवा इतर कोणतीही जात तुमच्याजवळ असेल, मेंढी असेल, शेळी असेल, गाय असेल, तर हे सेम प्रोसेस आहे. प्राणी जर आपल्याला मोठं तयार करायचं असेल, आपल्या आवडीने जो कलर तुम्हाला आवडेल शेळ्यामध्ये, तशा पद्धतीचं जो तुम्हाला आवडत असेल, ही पाट आपल्याला आवडती किंवा आपल्याला याला घरी ठेवायचं आहे, तशा पद्धतीच्या पाटी जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तयार करायची असेल आणि तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तयार करू शकता. तर बघा, सुरुवात तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला शेळ्यांची डिलिव्हरी होते असते त्या टायमाला कधी शेळ्या दोन्ही बोकड देत असतात, कधी दोन्ही पाटी मिळत असतात, काही वेळेस पाट बोकडसुद्धा आपल्या फार्मवरती येत असतो. तर त्या टायमाला जर तुम्हाला शेळ्या तयार करायच्या असेल तर ज्या आपल्या पाठी असतात त्या पाटीनं एकदम दूध चांगल्या पद्धतीचा पाजा सुरुवातीला लहानपणापासून बेसमेंट तुम्हाला चांगला बनवावा लागेल, तेव्हा तुमचं घर एक चांगलं बनवू शकतं. हे सोपं आहे. सुरुवात, दूध जर त्याला चांगल्या पद्धतीचा पाजला तुम्ही, तर येणाऱ्या काळात त्याची हाईट वाढेल, त्याचं वजन वाढेल, दिसायला प्राणी चांगला बनतोय, ताकदवर प्राणी बनत असतो. हे इथेच प्रोसेस आहे मित्रांनो. लहानपणापासून त्याला एक दूध चांगल्या पद्धतीचा पाजा, 2 पिल्लं असेल तर दोन्हीसुद्धा चांगल्या पद्धतीनं पाजा, शेळ्यांना खुराक द्या, दूध अजून शेळ्यांना येत असते. त्याच्यानंतर 1 महिना झाला की त्याची डिवॉर्मिंग करा, पाटीची डिवॉर्मिंग करायची. त्याच्यानंतर त्याला एक जंतनाशक आपण सर्वसाधारण डिवॉर्मिंग म्हणजे जंतनाशक आपण तिला दिला. त्याच्यानंतर एक लिव्हर टॉनिक त्याला पाजा.
लिव्हर टॉनिक पाजल्याच्या नंतर त्या पाटीला आपण खुराकावरती लवकर घेऊ नका, किंवा खुराकावरती लवकर घेतला तर अजून तुम्हाला फायदा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा बघायला मिळतो. आता काय मित्र खुराक देत नाही, आम्ही फिरस्तीमध्ये काम करतोय किंवा आमचा अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे आणि आम्ही याच्यामध्ये खुराक देऊ शकत नाही किंवा आम्हाला ते तेवढं आमचं बजेट नाही, तर बघा खुराक नाही दिला किंवा दिला तुम्ही तर एकदम चांगला रिझल्ट आहे, आणि नाही दिला तरीसुद्धा तुम्ही चांगला रिझल्ट पाठीमध्ये घेऊ शकता. ते कशा पद्धतीने बघा. सुरुवात मित्रांनो, खुराक आपण द्या किंवा नाही दिला तरी काय हरकत नाही, पण जे आपण पाटी लहानपणापासून तयार करत असतो तर त्या पाटी आपल्याजवळ लवकरात लवकर क्रॉस म्हणजे लावगड त्यांची लवकर होऊ देऊ नका. विशेष म्हणजे हाच मुद्दा याच्यामध्ये. एवढ्या तामझाम करण्याची तुम्हाला गरजच नाही. चांगल्या पद्धतीचं संगोपन केला तर प्राणी चांगला बनणार तुमचा, आणि किती चांगला प्राणी बनला आणि तुम्ही 5 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये तो क्रॉस झाला तुमच्याजवळ, तर तो तुमचा काहीच उपयोगी येणार नाही. म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये काहीच फायदा होणार नाही. तुम्ही किती खुराक दिला असाल, दिवसाला 1-1 किलो त्या पाटीला तुम्ही खुराक दिला असाल, आणि ती एक 5 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये क्रॉस झाली, तर तिथे तुम्हाला काहीच रिझल्ट मिळणार नाही. आणि लागल तुम्हाला जेवढी त्याच्याकडून अपेक्षा होती हायटेड बनायला पाहिजे किंवा काय, बनूच शकत नाही. एक कमी वयात जर पाटी क्रॉस झाल्या मित्रांनो, तर त्यांना दूधसुद्धा कमी असते. त्यांची जी पिल्ले देत असतात त्या, की एक पिल्ले देण्याची जी क्षमता असते ही सुद्धा कमी असते. म्हणजे कधी 1 पिल्लू देऊ शकते, कधी 2, कधी 1, कधी 2. कारण बघा त्या शेळीची किंवा त्या पाटीची एक हाईट ही लहानपणी एक चांगल्या पद्धतीची बनलेली नसती, आणि एक वेळेस पाटीची डिलिव्हरी झाली तर त्याच्या उपर ते एक जास्त प्रमाणात वाढ त्यांची होत नाही, आणि दूध जो असतो तो एकदम कमी प्रमाणात दूध त्यांना असतो. तुम्ही बिटल घ्या, सोजत घ्या, किती दुधावाली शेळी असेल, त्याची पाड जर तुम्ही ठेवली आणि ती लवकरात लवकर तुमच्या फार्मवरती क्रॉस झाली आहे, तर त्याला दूध हे 100% तुम्हाला सांगतो एकदम कमी प्रमाणात दूध त्याला येत असतंय. जर तुम्हाला क्वालिटीचा प्राणी तयार करायचा असेल तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, 2 दात, जोपर्यंत 2 दात पाटी आपल्या होत नाही तोपर्यंत त्या पाटी क्रॉस करायच्या नाही. आता काहीतरी भरपूर अशा वेळेस आपल्याला कमेंटसुद्धा येतात की दादा आमच्या खांडामध्ये बोकड असतं किंवा आमच्या शेळीवरती बोकड हा मोकळाच असतो. तर बोकड तुम्ही बांधून ठेवू शकता. ज्या टायमाला तुमच्या शेळ्या हिटवरती येत असतील तर त्या टायमाला तुम्ही बोकड सोडा. शक्यतो तुम्ही 12 महिने जर तुमच्या पाटीची तुम्ही काळजी घेतली. आता बघा मित्रांनो, स्वतःहून मी पाटी तयार केल्या, ती एकदम टॉप क्वालिटीच्या पाटी, दुधाला सुद्धा चांगल्या पद्धतीच्या पाटी आहेत. अशा पद्धतीच्या पाटी तुम्ही घरगुती तयार करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.